नमस्कार. क्रिस्टल क्लिअर न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. बारामतीमध्ये चुलत्या विरुद्ध पुतण्या अशी लढाई आहे. अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार. पण युगेंद्र पवारची आजी आणि अजित पवारची काकी प्रतिभा पवार, सुप्रिया सुळेंची आई प्रतिभा पवार यांनी प्रचाराला सुरुवात केली आणि अजित दादांना त्याचं खूप वाईट वाटलेलं आहे आणि त्यांनी त्यांच्या मनातलं शल्य हे बोलून दाखवलेलं आहे. परंतु ते हसत हसत बोललेले आहेत. हसत हसत त्यांना त्यांचं हे शल्य बाहेर आलेलं आहे. एका स्टेजवर बोलताना ते बोलले की मी 91 पासून अनेक इलेक्शनला उभा राहिलो, अनेक वेळा निवडणुका लढल्या, पण प्रतिभा काकी कधीच बाहेर आलेल्या नाहीत आणि आत्ता ह्या वेळेला पुतण्याचा त्यांना एवढा का बरं पुळका आलेला आहे, अशा पद्धतीचं वाक्य आहे त्यांचं. आणि शिवाय ते म्हणतात की हां ठीक आहे, मी जर खाताडा पिताडा गांजाडी पंजाडी असतो किंवा माझ्या हातात जर बारामती दिली तर बारामतीचं वाटोळं होईल, मी बाद आहे आणि मी बारामतीचं सगळं वाटोळं केलेलं आहे किंवा इथून पुढे मी बारामतीची वाट लावणार आहे, असं काही असतं तरी पण ठीक आहे. पण काय करणार दादा, राजकारणासाठी घर तुम्हीच तर फोडलं ना, ननंदेविरुद्ध भावजेला तुम्हीच उभा केलं ना, त्यामुळं आता झेला. तुमच्या विरुद्ध पुतण्या उभा राहिला, तुमच्या काकू तुमच्या विरोधात प्रचार करतात, तुमचे काका तुमचं घर सगळं तुमच्या विरोधात. पासून आमदार केलं, खासदार केलं, तेव्हापासून कधी प्रतिभा काकी आल्या बाहेर? आताच म्हणजे काय नातवाचा पुळका आला मला तर काय कळत. जर एक मिनिट जर मी खाताडा पेताडा काही गंजाडी पिंजाडी असतो तर गोष्ट वेगळी. त्यानं वाटोळं केलं बारामतीचं, ही फार बाद झालेला आहे. आता ह्याच्या हातात बारामती ठेवली तर फार बारामतीची ही वाटच लावेल, असं काही असतं तर गोष्ट राजेश बरोबर आहे ना. आता मी तुमच्याकडं मत मागायला आलो त्यावेळेस मी पहिल्यांदा विकास सोसायटीचा पंच झालो, मग तिथं चेअरमन झालो, मग नंतर आमच्या साखर कारखान्याचा डायरेक्टर झालो, नंतर बारामती तालुका दूध संघात बसायला 87 ला सुरुवात केली. 4 वर्ष मी काम करत राहिलो आणि त्याच्या आधी तर मी 84 ला बारामती आपल्या छत्रपती कारखान्याचा संचालक